बाई टू व्हीलरवर जाऊन आल्यावर अवतार झाला अगदी. असू दे आता काय, आता रात्री 8 वाजले की आता झाला तर झाला अवतार. ह्या मंगळसूत्राची मध्ये इतकी फॅशन निघाली होती, काय सांगू काय सांगू. हे छान आहेत कानातले, मला फार आवडतात. ही बांगड्या अलीकडे अशा प्रकारच्या एवढ्या बांगड्या निघाल्यात. ह्या ना खूप लाईट वेट आहेत बरं का, एकदम लाईट वेट आहेत. परवा माझ्या एका मैत्रिणींनी सेम अशा खऱ्या केल्या 1.25 तोळ्यात एक. तर ह्या बांगड्या अतिशय सुंदर, मस्त, छान छान छान. तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे पूर्वीच्या बायकांना सोन्याची फार आवड होती. एकच एक ते सोन्याचा दागिना आयुष्यभर वापरायचा. आमची आई, आमच्या सासूबाई, तरी माझ्या सासूबाईंना जरा हळूहळू बेंटेक्सची आवड लागली होती. नुकतंच आलं होतं ते बेंटेक्स, त्याची आवड लागली होती. नंतर माझं लग्न झालं. मला तर मी तुम्हाला सांगते, मला ते मंगळसूत्र वगैरे बघितल्यावरती ते सोन्याचं मंगळसूत्र एकदा दोनदा मी कधीतरी गळ्याला लावलं असेल, नाहीच. बांगड्या वगैरे सुद्धा नाहीच. मला ती आवडच नाही कधी लागली. कारण आमच्या वेळेला आम्ही जशा मोठ्या व्हायला लागलो ना, तसं ते बेंटेक्स निघालं. बेंटेक्स नंतर 1 ग्रॅम निघालं. 1 ग्रॅम नंतर आता तर काय विचारूच नका. 1 ग्रॅम पण गेलं आणि बेंटेक्स पण गेलं. पण तरीसुद्धा सुंदर 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 बांगड्या मिळतात. आता तर तुम्हाला सांगते 500 रुपयेमध्ये एक असं मंगळसूत्र असतंय, एक एवढासा लफ्फा असतोय, इथं एक काहीतरी असतंय, म्हणजे 3 झाले. कानातलं असतंय, बांगड्या असतात. 500-600 रुपयात एवढं मिळतं हल्ली. हे ऑनलाईन निघाल्यापासून की नाही प्रचंड कॉम्बो पॅक. कशाला ते घालायचं. म्हणजे थोडक्यात ते जे सोनं नाणं होतं ना, पूर्वी घालत असतील, पण तरीसुद्धा ती भीतीच असायची. मला चांगलं अजूनही आठवते. आमच्या आई, सासूबाई एक दागिना, एक मंगळसूत्र, एकच आयुष्यभर मंगळसूत्र असायचं. आणि नंतर पुढे वाढलं, तुटलं म्हणायचं नाही म्हणे. कारण सोनं हे जरा वापरून वापरून झिजतं, मग ते वाढायला लागतं म्हणे, तुटलं म्हणायचं नाही. मग त्याच्यानंतर आणि एक डिझाईन करायची, त्याच सोन्याच्या मंगळसूत्रातनं करायची, म्हणजे ते द्यायचं आणि दुसरं घ्यायचं. तर हे एक प्रकार असायचा. त्याच्यानंतर प्रत्येक बाईकडे एक नेकलेस असायचा, म्हणजे लफ्फा म्हणायची. एक मोत्याचा तन्मणी असायचा. बांगड्या, पाटल्या, बिलवर, जरा श्रीमंत असेल तर तोडे, कानातली आणि झुबे, विषय संपला. एवढे सगळे दागिने असले की झालं, जन्माचं सार्थक झालं. तेवढेच ते दागिने असायचे, कोणी नवीन. मग नंतर कोणीतरी ठुशी एक करायचं, मग एकीचं बघून दुसरी करायची, दुसरीचं बघून तिसरी. पण ते नाही, लफ्फा किंवा ठुशी, एकच एक दागिना आयुष्यभर वापरायचा पद्धत होती. माझा एक भाऊ होता बरं का, तो बिझनेसमन. तो म्हणायचा, अगं बायकोला भरपूर दागिने करून द्यायची, म्हणजे गहाण टाकायला बरं होतंय. आणि खरंच हळूहळू की नाही 20-25 वर्षापासून हा ट्रेंड निघाला. दागिने जे आहेत ते दागिने करायचे, ते कशासाठी करायचे, घालायसाठी नाही, तर ते गहाण टाकण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट म्हणून करायचे. हा ट्रेंड निघाला. त्याच्यानंतर हळूहळू मला तर कधी आयुष्यात सोन्याची आवडच नव्हती, कधीच नव्हती. त्यामुळे मला चांगलं आठवते, मी सासूबाईंचे दागिने असे फारसे कधी वापरले नाहीत, आईचेही कधी वापरले नाहीत. आणि कोरोनामध्ये मी देऊन टाकले यांना. म्हटलं अहो कारखान्यासाठी घेऊन टाकाय, मला आवडच नाही तर काय करू घेऊन आणि ठेवून. इन्व्हेस्टमेंट म्हणूनच ते जपून ठेवले होते. तर मला कोणीतरी विचारलो की फायनान्शियल प्रॉब्लेम काही नाही, कोरोनामध्ये यांना हवे होते, मी देऊन टाकले, वापरा म्हटलं, काहीही प्रॉब्लेम नाही.
तर ज्यांना त्याची आवड आहे आणि जे परत करू शकत नाही त्यांना असं वाटतं, अहो आजकाल तुम्हाला सांगते घरोघरी हे असले दागिने पडलेत, पोत्यानं आहेत बायकांच्याकडे. मग ते सोन्याचे दागिने, मला तर कायम भीती वाटते, मी जर अचानक मेले तर माझ्या घरातले सोन्याचे आणि ह्याचे दागिने कळणारच नाही कुणाला कुठले आहेत ते. कारण की मी असेच ठेवते ते सगळे, कसेही कुठेही काहीही. त्यामुळे सोन्याची मला अजिबात आवड नाही, इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा नाही. मला माझ्या आयुष्यात मी कधी जाऊन सोनं नाणं घेतलं आहे नाही. लग्न झाल्यावर एकदा सासूबाईंनी मला केलं होतं, त्याच्यानंतर त्यांचेच दागिने मी वापरले, त्यांच्यानंतर माझ्याकडे आले, माझ्याकडचे मी थोडे माझ्या सुनेला दिले आणि नंतर आमच्या ह्यांना देऊन टाकले. म्हटलं वापरा, मला नाही लागत, मला नाही जमत, ते मेंटेनही करायचे नाही आहेत, मला घालायचेही नाही आहेत. आणि नाहीतरी काय, कधी ना कधीतरी ते कुठेतरी जाण्यापेक्षा चोराच्या गळ्यात हे बरे ना. तर कोणीतरी मला म्हणले, खूप वाईट वाटलं असेल ना. नाही, वाईट वाटायचा संबंधच नाही, कारण इतके मी दागिने घेते ना, ह्याच दागिन्यांची जास्त आवड आहे. आणि माझी कुठलीही मैत्रीण अशी नाही आहे की स्टेटस म्हणून असं ते त्याच्यात आहे. आज वयाच्या, एक लक्षात ठेवा, वयाच्या 60 नंतर ॲक्टिव्ह असणं हा सगळ्यात मोठा स्टेटस आहे. माझ्या 70च्या 80च्या मैत्रिणी किती हेल्दी आहेत आणि आनंदी आहेत हा सगळ्यात मोठा स्टेटस आहे. तुम्हाला सांगते, म्हणजे खरंच तुम्ही हे डोक्यात ठेवा. सोनं नाणं, तुमच्याकडच्या असलेल्या जमिनी, प्रॉपर्टी, काहीही देणं घेणं नाही विशिष्ट वयानंतर. पूर्वी होता तो सगळा कन्सेप्ट, आता नाही. ह्यातनं तुम्ही बाहेर पडा. तुम्ही एवढ्या जागा घेतला, एवढं मोठं घर बांधला, मोठ्या मोठ्या घरांचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे आता. तुम्ही मोठी घरं बांधता, पॉश पॉश फर्निचर करता, मुलं बाळं कॉलेजला असताना तुमच्याकडे हे सगळं असतं. तुम्ही काय ती अगदी छोटी असताना करत नाही, जेमतेम 2-4 वर्ष ती त्याच्यात राहतात आणि ती तिथून निघून जातात शिक्षणाच्या देणी, नोकरीच्या ह्यानी, ती तिथं राहत पण नाही. मुलाचं लग्न करताना मोठं मोठं घर बांधता, पॉश पॉश करता घर. तुमची सून त्या घरात किती दिवस येऊन राहते मला सांगा. कारण की ती नोकरीसाठी, नवरा बायको ते दुसरीकडे जातात, तिचाही जॉब असतो, ती दुसरीकडे निघून जाते. तुमच्या घरात सुरुवातीला 1-2 वेळा सणाला ती येते, त्यानंतर मूलबाळ झाल्यानंतर तिला जमत नाही यायला. मग एवढ्या मोठ्या पॉश प्रचंड पैसा खर्च केलेल्या घरामध्ये कोण राहतं? 2 भूतं, नवरा बायको. त्यांच्याही घराचं नंतर तेच होणार असते सुनेच्या. म्हणजे प्रॉपर्टी, खूप मोठी प्रॉपर्टी करणं हे सुद्धा काही शहाणपणाचं नाही. मोठी मोठी घरं मॅनेज होत नाहीत. वयोमानानुसार केअर फरशी करणं वगैरे, भलेही तुमच्याकडे बायका असू देत, नाही होत. बायका येत नाहीत, तुम्ही म्हणाल बायका येत नाहीत बुडवतात, बायका येत नाहीत बुडवतात, जाऊ दे, तो मेंटेनन्स किती पैसे खर्च करावे लागतात. केअर फरशी, धुणं भांड्यापोटी, धुणं भांड्याचं एक ठीक आहे, केअर फरशीपोटी तुम्हाला किती प्रचंड पैसा तुमचा वेस्ट होतो. आणि घरं अशी पण बांधलेली नसतात की जी भाड्याने द्यावी. त्यामुळे तुम्ही असं मस्त तुमच्या डोक्यात असं काहीतरी छान फिल्मी सिरियलमध्ये बघितलेलं घर असतं, तुम्ही तसं बांधता छान, त्या वयामध्ये ते मस्तही वाटतं, सुंदर वाटतं. अहो मी तर माझ्या कितीतरी तरुण मुली बघितलेल्या आहेत, माझ्या सुनेच्या वयाच्या, मुलीच्या वयांच्या. सुंदर घरं त्यांनी बॉम्बेत नाही, पुण्यामध्ये घेतली, सजवली. फारसे काही अजूनही राहिले नाहीत, तोपर्यंत परदेशात निघून गेले ही घरं भाड्याने देऊन. परदेशात पुन्हा एकदा राजा राणीचा संसार शून्यातनं सुरू झाला, शून्यातनं. प्रत्येक घरामध्ये आज हेच चालू आहे. म्हणजे तुम्ही सुंदर मोठी घरं घ्यायची, भाड्यानेच द्यायची, भाड्यानं देण्यासाठीच घ्यायची.
प्रॉपर्टी करायच्या भाड्याने देण्यासाठीच घ्यायच्या. आणि जर का विचार करायला लागला तर एवढं भाडं येतं का हो तुम्हाला, जेवढा प्रॉपर्टीचा तुम्ही समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतलेली आहे, जागा घेतलेली आहे. जागा काय असं कर्ज काढूनच घेतात ना, असं काय कोणाकडं खूप सारा पैसा असतो, कर्ज काढूनच घेता. त्या हप्ता जेवढा तुम्ही भरता तेवढं तुम्हाला भाडं येतं का? नाही ना, नाहीच, येतच नाही हो. सगळा हा हातबट्ट्याचाच व्यवहार असतो, सगळा हातबट्ट्याचा व्यवहार. तर त्यामुळे प्रॉपर्टीमध्ये तुम्ही पैसे घालवणार, पैसे इन्व्हेस्ट करता, ह्या सगळ्यापेक्षा आयुष्यामध्ये हिंडा फिरा, आनंदाने रहा, जगा. काही नाही आहे याच्यामध्ये, काही नाही आहे. सोनं नाणं, जमीन जुमला, घर, मोठं घर, काहीही नाही आहे याच्यामध्ये. माणसाशी माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे एकच आहे. तुम्ही त्यांच्यासोबत राहा, हिंडा फिरा, आनंदाने एकमेकांशी बोला, येता जाता प्रत्येक व्यक्तीशी बोला. तुम्हाला सांगते, आजच एक बाई आली होती बरं का, घरासमोरून चालली होती. तर ती मला म्हणली, जुनं पुराणं काय असलं तर दे, जुनं पुराणं काय असलं तर दे. मी म्हटलं माझ्याकडे आता ह्या आधीच्या बांगड्या होत्या. मी म्हटलं माझ्याकडे जुन्या बांगड्या आहेत, त्या काय काळ्या झाल्या होत्या, जराशा आतल्या बाजूनी, बाहेरून एकदम सुंदर दिसत होत्या. म्हटलं घालणार आहेस काय तू? हां घालते की म्हणली. आणि तिला त्या 2 बांगड्या दिल्यावर तिचा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता बघा, आनंद बघण्यासारखा होता. छोट्या मोठ्या गोष्टी असतात हो. जाता जाता अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीला काय कसं काय विचारणं, बोलणं. अहो जे कोणी गरजू असतील त्यांना काहीतरी हातावर ठेवणं. लहान आपल्या हाकडे पर्समध्ये नेहमी गोळ्या बिस्किटं ठेवावीत. मी तर म्हणते छोटी छोटी बिस्किटं मिळतात, ती गोळ्या. सहजपणे कोणीही भेटलं, बसलं, एकमेकांशी गोळी आपल्या हातावर ठेवली की एवढं लहानपण जागं होतं प्रत्येकाचं. म्हणजे कुणाला काय फार मोठी गोष्ट द्यावी असं नाही आहे. म्हणजे तो जो आनंद त्या व्यक्तीला मिळाला आणि त्यावेळेला आपल्याला जे समाधान मिळतं. आत्ताच मी मैत्रिणीकडे गेले होते. तिनं काय केली, चणे फुटाणे खात बसली होती. आम्ही दोघींनी बसून चणे फुटाणे खात आणि आले घरी. फार मस्त वाटलं माहिती आहे का. उगाच चहा करू का, येऊ करू का, नाश्ता करू का, कशाला चणे फुटाणे बसून खाल्लो, मस्त एन्जॉय केलो, गप्पा मारलो आणि आले. 10 मिनटं गप्पा मारल्या त्यासुद्धा, पण मज्जा आली. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला शिका. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवर मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. या आपल्या चॅनलवर हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक असतात. बायकांनी आनंदाने कसं राहावं या गोष्टी मी सांगायचा प्रयत्न करत असते, शेअर करायचा प्रयत्न असते. तर त्यातला पहिला आज मला एक सांगावासा वाटला मेसेज. सोन्या नाण्यात काहीही ठेवलेलं नाही. ते बघितलं ना, एक प्रकरण आता अलीकडे झालेलं हुंडाबळीचं. किती ते सोनं नाणं, किती तिचे ते रील्स, त्या मुलीचे रील्स जर बघितले, जिनो स्वतःचा काय करून घेतलं आहे माहीत नाही, काय आहे ते माहीत नाही. पण लग्न होऊन अजूनही 1.5 वर्ष झालं नाही. लहान मूल आहे तिला. आणि तिनं काहीतरी वेडावाकडा निर्णय घेतला आहे का, काय झालं आहे का, हुंडाबळी आहे काय काय आपल्याला काहीच माहीत नाही, त्याबद्दल आपण बोलू शकत नाही. पण हे मात्र नक्की की एवढा प्रचंड सोनं नाणं, एवढं प्रचंड बापाकडे जमीन जुमला, इस्टेटी, काय उपयोग हो, काय उपयोग. माणसाची हाव आहे ही. त्यामुळे आलं तुमच्याजवळ घाला, नसेल द्या सोडून. मी तर कितीतरी बायका बघितलेल्या आहेत तो, इतक्या अशा लगडलेल्या असतात. पण आता तुम्हाला सांगू का, ह्या सेलिब्रिटींचं वगैरे बघायचं, त्या तर काय सोडून द्या, भिकारीच सगळ्याजणी. त्यांना सगळं भाड्यानेच दिलेलं असते किंवा कोणीतरी प्रमोशन करायला दिलेलं असते. त्यांची बॅग बघायची, त्यांची चप्पल बघायची, त्यांचं बूट बघायचं, त्यांचं कानातलं बघायचं, सगळं जाहिरात करत असतात. ब्रँडेड वापरतात, म्हणजे काय त्या स्वतः वापरत नाही. त्यांना त्या ब्रँडनं प्रमोशन करण्यासाठी दिलेलं असतं. त्याच्यापेक्षा आपण बरे ना,
मस्त घ्यावं, वापरावं, स्वतः वापरावं, दुसऱ्याला द्यावं. कसा वाटतोय माझा हा विचार? जरूर लिहा, जरूर लिहा.